आज आपण इथे तिळगुळाची पापडी बनवणार आहोत। खूप छान टेस्टी, पौष्टिक आणि कुरकुरीत अशी ही तिळाची पापडी तयार होते। हिवाळा संक्रांत म्हटलं की तिळाचे पदार्थ हे आलेच। तर आज आपण इथे कुरकुरीत आणि अगदी टेस्टी, पौष्टिक अशी कुरकुरीत तिळाची पापडी बनवणार आहोत। प्रथम आपण इथे पोळपाट लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जी आपण इथे तिळपापडी बनवणार आहोत ती चिकटणार नाही। तर इथे मी कटिंग बोर्ड घेतलेला आहे, तर तुम्ही पोळपाट घेणार असाल तर त्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर इथे आपण आता एका पातेल्यामध्ये पॉलिश केलेले तीळ घेणार आहोत 1 वाटी। इथे मी 1 वाटी पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत। जर तुम्हाला बिन पॉलिशचे तीळ आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता। तर आता इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि तीळ छान आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। तर लक्षात ठेवा, गॅस फास्ट ठेवून हे तीळ भाजू नका। पॉलिशवाले तीळ पटकन भाजले जातात, तर लक्षात ठेवा हे तीळ छान सतत ढवळत राहायचे आहे आणि अगदी सर्व बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान स्लो गॅसवर भाजल्यामुळे आपण जी तीळ पापडी बनवणार आहोत ती छान हलकी होते आणि अगदी खुसखुशीत अशी तयार होते। तर लक्षात ठेवा, तीळ छान स्लो गॅसवर आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे। तर इथे तीळ छान आपले भाजून झालेले आहेत आणि आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे चिक्कीचा। तर लक्षात ठेवा, इथे चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे आणि पाव चमचा आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे। त्याच्यामुळे जी चिक्की बनवतो त्याला खूप छान अशी शायनिंग येते आणि छान कुरकुरीत अशी ही आपली तिळपापडी तयार होते। तर इथे आपण हा पाक तयार करायला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे। स्लो गॅसवर आपल्याला गूळ छान विरघळून घ्यायचा आहे। तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका, स्लो गॅसवरच आपल्याला गूळ विरघळेपर्यंत छान आपल्याला ढवळत राहायचे आहे। तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर इथे तिळपापडीसाठी तुम्ही चिक्कीचाच गूळ वापरायचा आहे। तर जी आपण तिळपापडी बनवतो ती छान कुरकुरीत अशी तयार होते। तर इथे तुम्हाला जर चिक्कीचा गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही साखरेचा वापर करू शकता। तर इथे पाहू शकता गूळ छान विरघळलेला आहे आणि आता पाक तयार होत आहे। तर पाक कसा ओळखायचा, तर लक्षात ठेवा गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे। तर इथे एकदा गूळ विरघळून झाला की त्याला फेस सुटतो। तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुळाला फेस आलेला आहे। तर इथे आपला हा गुळाचा पाक छान तयार झालेला आहे। इथे पाहू शकता गुळाला फेस आलेला आहे। तर आपण त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर टाकायची आहे आणि जे भाजलेले तीळ आहेत ते छान आता मिक्स करून घेणार आहोत। तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून आपल्याला छान तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे गुळामध्ये आपण तीळ छान मिक्स करून झालेले आहेत। तर ही तिळपापडी खूप छान हलकी कुरकुरीत अशी तयार होते। तर ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण तूप लावलेल्या पोळपाटावर पापडी करायला घ्यायची आहे। तर ही पापडी तुम्ही बटर पेपरवर सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने जर तुम्ही पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेतल्यानंतर गरमच असताना साधारण पापडी छान आपण पोळपाट लाटण्यावर छान लाटून घ्यायची आहे। तर हे तिळगुळाचं जे मिश्रण आहे ते गरम असतानाच अशी पापडी छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे। तर ही पापडी तुम्ही छोटी मोठी करू शकता। इथे मी छोटी पापडी तयार करत आहे। छोटे छोटे गोळे घेऊन आपण अशा पद्धतीने छान पातळ अशी पापडी लाटून घेऊ शकतो। तर ही पापडी खूप दिवस टिकते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। तर इथे आपली तिळगुळाची पापडी छान लाटून झालेली आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता छान आपली ही तिळगुळाची पापडी पातळ अशी लाटून घेतलेली आहे। थंड झाल्यानंतर एकदम हलकी आणि अगदी कुरकुरीत अशी ही पापडी तयार होते। तर इथे तुम्हाला जर पापडीवर ड्रायफ्रूट्सचा वापर करायचा असेल तर करू शकता। इथे मी बारीक असे पिस्त्याचे काप छान करून घेतलेले आहेत आणि आता आपण डेकोरेशनसाठी पापडीवर आपण अशा पद्धतीने लावू शकतो। तर अशाच पद्धतीने आपण तिळगुळाची पापडी छान करून घेणार आहोत। तर इथे मी आणखीन एक तुम्हाला तिळगुळाची पापडी बनवून दाखवत आहे। तर सर्व अशा पद्धतीने तिळगुळाच्या पापड्या छान आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तर लक्षात ठेवा, सारण छान गरम असतानाच आपल्याला पटापट अशा पद्धतीने तिळगुळाच्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत,
म्हणजे खूप छान पातळ अशा ह्या पापड्या तयार होतात। तर इथे आपल्या ह्या तिळगुळाच्या पापड्या छान तयार करून झालेल्या आहेत, त्या आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता तिळगुळाची पापडी छान तयार करून झालेली आहे आणि आपण ती एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। ते इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत ह्या तिळगुळाची पापडी। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। तर आपण त्यातील एक पापडी पाहूया कितपत कुरकुरीत आणि हलकी झालेली आहे ती। पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपली ही तिळगुळाची पापडी छान कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।